नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज दिनांक 5 मार्च 2026 वार गुरुवार आणि त्याच दिवशी संत तुकाराम बीज या स्मरणार्थ श्रद्धेने साजरे केले जात आहे. आजचा दिवस अत्यंत पवित्र, अत्यंत भावपूर्ण आणि वारकरी संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज आहे तुकाराम बीज. संत परंपरेतील एक तेजस्वी दीपस्तंभ, महान संत, कीर्तनकार आणि अभंग सम्राट संत तुकाराम महाराज यांचा स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांच्यानंतर जर कोणत्या संताने समाज मनाला खऱ्या अर्थाने स्पर्श केला असेल तर ते म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे जीवन आणि कार्य. तुकाराम महाराजांचा जन्म देहू येथे झाला. ते एक सामान्य व्यापारी कुटुंबात जन्मले, पण त्यांच्या मनात लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीचा अखंड झरा वाहत होता. जीवनात अनेक संकटे आली. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, संसारातील दुःख, पत्नीचा विरोध, पण या सर्व अडचणींमध्येही त्यांनी भगवंतावरील श्रद्धा सोडली नाही. त्यांच्या अभंगामधून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद यावर कठोर प्रहार केला. त्यांनी स्पष्ट सांगितले की खरा धर्म म्हणजे मनाची शुद्धता आणि भगवंतावरची अखंड श्रद्धा. त्यांचे अभंग आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुणगुणले जातात. त्यांनी विश्वात्मक विठ्ठलाला साकडे घातले. तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासामध्ये असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांना अत्यंत आदराने पाहत असत. शिवरायांनी त्यांना भेटण्यासाठी देहूला जाऊन त्यांचे कीर्तन ऐकले असे उल्लेख आढळतात. तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना राजसत्ता ही लोककल्याणासाठी वापरण्याचा उपदेश केला. त्यांनी सांगितले की राजा हा प्रजेचा सेवक असतो. शिवाजी महाराजांनी सुद्धा संतांचा सन्मानच केला आणि धर्मरक्षणासाठी आपले जीवन अर्पण केले. ही भेट म्हणजे भक्ती आणि शक्ती यांचा अद्भुत संगम होता. संतांचा आशीर्वाद आणि राजाचा पराक्रम. तुकाराम बीज का साजरी करावी? तुकाराम बीज हा दिवस त्यांच्या वैकुंठ गमनाचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की तुकाराम महाराज विठ्ठल नाम घेत घेत आकाशमार्गे वैकुंठाला गेले. या दिवशी अभंग पठण करावे, रामकृष्ण हरी या नामाचा जप करावा, विठ्ठलाची पूजा करावी, गरिबांना अन्नदान करावे, कीर्तन, भजन, नामस्मरण करावे. या दिवशी केलेले नामस्मरण अनेक पटींनी फळ देते असे वारकरी संप्रदाय मानतो. संत परंपरेतील तुकाराम महाराजांचे योगदान. तुकाराम महाराजांनी भक्तीला लोकभाषेत आणले. त्यांनी संस्कृतऐवजी मराठीमध्ये अभंग लिहून सामान्य माणसालाही अध्यात्म समजण्याचा मार्ग दिला. त्यांनी शिकवले की धर्म म्हणजे दिखावा नव्हे तर अंतःकरणातील निर्मळ भावना आहे. भक्ती म्हणजे मंदिरात जाणे नव्हे तर प्रत्येक श्वासात विठ्ठलाचे स्मरण करणे आहे. त्यांचे कार्य समाज सुधारणा, नैतिक मूल्यांची जपणूक आणि भक्तिमार्गाचा प्रसार यासाठी अनमोल आहे. मैत्रिणींनो, तुकाराम महाराज आपल्याला शिकवून गेले की जीवनात कितीही संकटे आली तरी भगवंताचे नाव सोडू नका. अभंगाच्या ओव्यातून त्यांनी आपल्याला आत्मशांतीचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. आज तुकाराम बीज निमित्त आपण सर्वांनी एक संकल्प करूया. दररोज काही क्षण नामस्मरण करूया, मन शुद्ध ठेवूया आणि समाजासाठी काहीतरी चांगले कार्य करूया. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.